लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत शिरपूर तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथील एक लहानू भक्त आहेत. तर त्यांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये जे काही समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आलेले आहेत ते आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. सागर भास्करराव उमेकर, राहणार शिरपूर बोके, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा. तर सर्वात प्रथम तुम्ही मला असं सांगा की तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला? दर्शनाचा ध्यास असा लागला की माझे बाबा इथे जेव्हापासून शिरपूरला राहायला आले तेव्हापासून माझे बाबा लहानूजी महाराजचे जुने भक्त. तर तुमचं मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव लाडकी, मोर्शीपाशी. अच्छा. तिथून मग इथे राहायला आले तेव्हा लहानूजी महाराजाच्या याच्यात लागले. तेव्हापासून ते दर सोमवारी सायकलनं आपले पायी जात होते. मी तेव्हा शाळेत असताना काही कारण मग एका दिवशी सुट्टी वगैरे असली त्यांच्यासोबत मागं बसून सायकलवर जायचो. जाता जाता मग रस्तेवर झाले, मग गाडीवर जायचो, कार्यक्रमाला जायचो. मग बाबाची खूप श्रद्धा होती लहानूजी महाराजांना. मग असताना एक दिवस बाबाचं एक्सपायर झाले काही वर्षानंतर. अच्छा. 2016ला. तिथून मग मी लहानूजी महाराजच्या सेवेत बंद झालो. बरं. बंद झालो तर मला एके दिवशी काहीतरी असं जाणवलं की आपण जी गोष्ट सोडली की काय झालं बा, असं काय म्हणून सोडली. त्यावेळेस मी मग एक दिवस लहानूजी महाराजांकडे गेलो. मी असं बोललो महाराजांशी मंदिरात जाऊन. बोलल्यानंतर अशी इच्छा झाली की बा आपण महाराजाच्या सेवेत काहीतरी करावं. म्हणून तेव्हापासून मी महाराजाच्या सेवेत लागलो. आणि मी आज 28-29 वर्षाचा आहे. मी माझ्या 15व्या वर्षापासून लहानूजी महाराजच्या दर सोमवारी कोणतंही काम असो, किती काही काम असो, मी 5 मिनिटं जाऊन दर्शन घेऊन तरी घरी येतो. अच्छा. हा तुमचा एक नित्य नियम आहे, संकल्प आहे का दर सोमवारी जायचं, ठाकरखेडला जायचं असं? आणि तुम्ही व्यवसाय काय करता हे सांगा. मी शेती करतो आणि माझा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे. बरं. तर एक वाघिणी नावाची तुमच्यापाशी एक ट्रॅव्हल्स गाडी आहे असं काय? लहानू परिवार म्हणून. अच्छा. तर तिथले संस्थांचे वगैरे कुठले कामं जर असले, मी एक पाहिलं की अगत्यानं जे लहानू सेवक आहेत अशोकरावजी पावडे, हे नेहमी तुमचीच एक गाडी नेहमी न्यायचे. कुठे जहाज असला, दौरा असला तर ते तुमची गाडी न्यायचे. त्या अनुषंगानंच तुमचा आणि माझा परिचय झाला. आणि परत तुम्ही एक पहिल्यांदा म्हणजे सर्वप्रथम तुम्ही लहानू भक्त आहात आणि एक सेवा कार्य तुमचं या माध्यमातून सुद्धा तिथं सुरू आहे. संस्थांची जे काही कामं आहेत, कुठे जायचं असलं, काही असलं, दौरा असला तर ते लोक तुम्हाला अवश्य सांगतात. तर आणखी काही तुम्हाला प्रत्यय आले का तिथले बाबाजीचे? प्रत्यय खूप आले. मी माझे बाबा गेल्यानंतर माझी बहीण आहे, माझ्या बहिणीला कोडीचे डाग होते लग्नाच्या अगोदर. कोडीचे डाग असल्यामुळे आम्हाला असं वाटलं बाबा गेल्यानंतर की बा आपल्याला बहिणीला लग्नात खूप त्रास जाईल. मग असं करायचं का बा आपण हिला नोकरीवर लावायचं. मग एका संस्थेमध्ये तिचे डोनेशन वगैरे भरलं, 10 लाख रुपये, आणि काही पैसे पगारातून देण्यास ठरवलं. मग ती 3 वर्ष तिथे जॉब केला तिने. मग तिचा पगार काही होत नव्हता. पगार काही होत नव्हता. परिस्थिती घरची खूप हालाकीची होती. तर तिचं असं म्हणणं पडलं की बा मी नोकरी सोडून देतो. पण नोकरी सोडून देतो मी असं म्हटलं तिला की तुला थोडा त्रास जाईल. आज जरी त्रास गेला तर माऊलीच्या काहीतरी संकल्पना, तू लहान बाबाच्या संकल्पना, आज नाही उद्या कधी ना कधी तुझा पगार होईल. म्हणून अशी इच्छा झाली. मग पुण्यतिथी होती महाराजांची. महाराजांची पुण्यतिथी होती. महाराजांची पुण्यतिथी असताना आम्ही दरवर्षी अन्नदानाचा कार्यक्रम करतो. पुण्यतिथी आणि जयंतीच्या आदल्या दिवशी कार्यक्रम करतो. आणि कार्यक्रम ज्या दिवशी होता अन्नदानाचा, महाराजांना असं म्हटलं की माझ्यानं काही चुकी झाली असेल तर माफ कर, आणि माझ्या बहिणीला त्याचा त्रास होऊ देऊ नको, किंवा तिची जी परिस्थिती आहे ती आता खूप म्हणजे हे होत आहे, हालाकीची होत आहे, त्याच्यामुळे बा की तिचा पगार होऊ दे. तर महाराजांच्या सेवेत दुसऱ्या दिवशी
पुण्यतिथीच्या दिवशी तिचा संपूर्ण पगार जमा झाला, 10 लाख रुपये पगार झाला. तर मग आम्ही असं ठरवलं की काही आपण या पगारातून महाराजांच्या सेवेत काहीतरी द्यावं, म्हणून ती पहिली संकल्पना आहे. म्हणजे ते अरियस वगैरे सगळं जुना पगार निघाला. आता कुठे सर्व्हिसवर आहे? आता हिवरा दांड्यालाच आहे. अच्छा, हिवरा दांड्यालाच आहे. आणि नंतर लग्न पण झालं. हो, जावई डॉक्टर आहे. बरोबर. आणि बहीण नोकरीवर आहे. आणि ते लहानूजी महाराजचे भक्त आहे. कार्यक्रमाला पुण्याच्या टाइमात वेळातला वेळ काढून ते असतातच. हा एक तुम्ही पाहिलेला, स्वतः अनुभवलेला बहिणीचा एक अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष आहे. बरोबर. तर दादा, तुम्हाला संस्थांबद्दल सर्वत्र माहिती आहेच, इतरत्र माहिती आहे. आपल्या संस्थांमध्ये अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा या योजना चालतात. त्याच पद्धतीनं अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य वास्तू निर्माण कार्य हाती घेतलेलं आहे संस्थांना, आणि सुरुवात पण झालेलं आहे. आता काही रेतीच्या कारणास्तव मध्यंतरी थोडस ते बंद आहे. परत ते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. तर सर्व लहानू भक्तांना असं एक माझं आव्हान आहे, सतत आव्हान असतेच, तुमच्याच मुलाखतीमधून नाही, अनेक मुलाखतीमधून एक असं आव्हान असते की फुल नाही फुलाची पाकळी आपल्या भागामधल्या या मंदिराकरता, लहानू प्रसादालयाकरता भक्तांची गैरसोय होऊ नये. उत्सवाच्या वेळी प्रचंड गर्दी असते, दूरून भक्त येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याकरता एक तिथे देणगी देण्याचं आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना करतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले, थोडक्यात का होईना अतिशय सुंदर असे अनुभव सांगितले. या वयात तुम्हाला लहानूजी बाबांचा 28-29 वर्षाच्या वयामध्ये तुम्हाला कसा व्यासंग लागला? वयाच्या जवळपास तुम्ही 15व्या वर्षापासूनच हे कार्य तुमच्या वडिलांनी जे केलं ते चालू आहे. तर तुम्ही अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी, समर्थ लहानूजी महाराज की.